आज मराठी भाषा गौरव दिवस, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी अमोल मिटकरींची वर्णी लागण्याची शक्यता। आज उपसभापती नीलम गोऱ्हे मिटकरींचं नाव घोषित करणार का याची उत्सुकता। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक, लवकरच फाईलवरती सही करणार असल्याची माहिती। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई महानगरपालिकेकडून दिलासा मिळणार असल्याची चर्चा। अर्जावरती फेरविचार झाल्यास अवैध बांधकाम वैध ठरण्याची शक्यता। महायुतीच्या लोकसभा जागावाटपासंदर्भात अद्याप निर्णय नाही। दिल्लीमधले पक्षश्रेष्ठी राज्यातल्या नेत्यांना वेळ देत नसल्याची चर्चा। आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक, लोकसभा जागावाटपाचा तिढा आज तरी सुटणार का याकडे लक्ष। हजारो आदिवासी आणि शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, प्रलंबित मागण्यांसाठी रात्रभर तिथेच मुक्काम, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर, राज्यातल्या सुमारे 5000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार। उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळीचा तडाखा, रब्बी पिकांचं मोठं नुकसान। मुंबईमध्ये आज पाणीबाणी, शहापूरमधील पिसे जलउदंचन केंद्रात संयंत्राला आग। मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातल्या काही भागात 100%, तर काही ठिकाणी 30% पाणी कपात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।